बातमी गडचिरोलीतून मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 17 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले। अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे एसडीआरएफच्या पथकानं 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलंय। या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश शेंगाडे यांनी। पाहूयात। काल पावसाने जोरदार मुसंडी मारलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचं काल जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। गडचिरोली शहरात मुसळधार पावसाने एंट्री केल्यामुळे गडचिरोली शहरातील रस्ते नाले तुडुंब भरलेले होते। भामरागड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। 700 नागरिकांना एसडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे। आपण पाहू शकता वैनगंगा नदीची पातळी कशा पद्धतीने वाढलेली आहे। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजेपैकी 17 दरवाजे अर्धा मीटरने उघडलेले आहेत। वैनगंगेची पातळी वाढलेली आहे। काल आष्टी मुलचेरा मार्गावर असो वा गडचिरोली आष्टी मार्गावर असो नागरिक फसलेले होते। एसडीआरएफच्या टीमने आणि पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे पूर परिस्थितीचा। त्या अनुषंगाने सर्व माहिती देण्यात येत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली।